नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। सर्वप्रथम सर्व विशेष विद्यार्थ्यांचं या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन करत आहोत। त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन करत आहोत। आता तुम्हाला तुमचे इच्छित स्थळी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। ज्यांना ज्यांना मार्क पडलेले आहेत त्याप्रमाणे MBBS, BDS, BAS, BHMS, फिजिओथेरपी ह्या तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च अभिनंदन करून आजचा आपला व्हिडिओ सुरू करू। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे अनालिसिस ऑफ द रिझल्ट। आजचा जो काही रिझल्ट लागलेला आहे त्याचं अनालिसिस करणे। सर्वप्रथम आपल्याला एलिजिबल क्रायटेरिया पाहिजे आपल्याला। तर साधारणपणे एलिजिबल क्रायटेरियामध्ये विशेष काही फरक झालेला नाहीये मागच्या वर्षाच्या आणि ह्या वर्षाचा। तर आता ह्या वर्षी ओपनला ज्यांना ज्यांना 144 पर्सेंटाइल पडलेला आहे की त्यांना मेडिकल स्ट्रीमला ऍडमिशन घेता येणार। म्हणजे कमीत कमी तुम्हाला ओपन साठी 144 पर्सेंटाइल पाहिजे। म्हणजे ह्याच्यामध्ये MBBS, BDS, BAS, BH हे सर्व भारतासाठी एकच असतं। आता तुम्ही जर समजा कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला 113 मार्क पाहिजेत। म्हणजे कॅटेगरी म्हणजे ह्याच्यामध्ये OBC, SC, ST, NT, VJ1, VJ2, VJT हे सगळं NT1, NT2, NT3 या सगळ्यांना कॅटेगरीला 113 मार्क जर असतील तर तुम्ही कुठेही ऍडमिशन घेऊ शकता। कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, MP, महाराष्ट्र सगळीकडे। आणि PWD म्हणजे दिव्यांगी जे व्यक्ती आहेत, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, त्यांना 127 मार्क पाहिजेत। आता ह्याला बेसिक म्हणजे दुसरं कुठलं आहे, ज्यांना 12वी मध्ये ह्यांना ओपन साठी 150 मार्क पाहिजेत, कॅटेगरीसाठी 120 मार्क पाहिजेत आणि PW साठी 135 मार्क पाहिजे। हे तुम्हाला माहिती आहे, हे काही जास्त विशेष नाही। तर आता तुमचा क्रायटेरिया लक्षात आला। ओपन साठी 144, कॅटेगरीसाठी 113 आणि PW साठी 127। तर आता हे झालं क्रायटेरिया। आता आपण काय करू, कट ऑफचा विचार करू। ह्या वर्षीचा कट ऑफ कसा राहील। साधारणपणे आमच्याकडे ज्या काही बातम्या आलेल्या आहेत, जे ऑल इंडिया रँक आलेले आहेत, त्याच्यावरून असं वाटतंय की MBBS चा कट ऑफ बऱ्यापैकी कमी होईल। MBBS चा कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा बऱ्यापैकी कमी होईल, पण BMS चा अजिबात कट ऑफ कमी होणार नाही। कारण झाले कसं, 350 ते 450 ह्या मार्कामध्ये खूप मुलं आहेत। म्हणजे 300 ते 450 ह्याच्या मार्कामध्ये खूप मुलं आहेत। मागच्या वेळेस जसं BMS क्लोज झालं 320 पर्यंत आलं होते शेवटी स्ट्रे वॅकन्सी राऊंडला 320 325 पर्यंत, तर तिथपर्यंतच BMS पण येणार आहे ह्या वर्षी। जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा खाली जाऊन 300 पर्यंत येईल, पण 300च्या खाली स्ट्रे वॅकन्सी राऊंड येणार नाही। त्याच्यानंतर जर काही नवीन कॉलेजेस आले तर क्रॅकडाऊन होऊ शकेल। हे झालं BMS। पण व्हाईस वर्सा MBBS काय झालेलं आहे, MBBS ला जे 450च्या वरती मार्क खूप कमी आहेत मुलांना। अलग लक्षात, 450 ओलांडलं, 450च्या खाली गेलो की खूप मुलं एकेका मार्कावर आहेत, 450च्या वरती गेलं की कमी झालेले आहेत। त्याच्यामुळे साधारणपणे MBBS चा कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा 50 ते 60 मार्कांनी कमी होऊ शकतो, हे लक्षात आलेले। त्याचा जर विचार केला तर आपल्याला ओपन साधारणपणे 520 ते 530 दरम्यान गव्हर्नमेंट क्लोज होऊ शकतं आणि प्रायव्हेट 470 ते 480 दरम्यान क्लोज होऊ शकतं। आणि OBC, EWS, SBC साधारणपणे पॅरलल चालतात, थोडे 5-10 मार्क कमी होऊ शकतात। OBC 520, EWS 510, SBC 510 साधारणपणे गव्हर्नमेंटला मार्क लागतील। EWS तर काय सेमी गव्हर्नमेंटला नसतो। OBC ला साधारणपणे 500 ते 510 पर्यंत सेमी गव्हर्नमेंट होऊ शकतं किंवा 480 पर्यंत पण होऊ शकतं। SCBC 460 पर्यंत होऊ शकतं। आता आपण VJचा विचार करू। VJ साधारणपणे 460 पर्यंत गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं आणि प्रायव्हेट MBBS 430 ते 440 पर्यंत होऊ शकतं। मग NT1 430 420, कारण जसं जसं ओपन सोडलं की इतर कॅटेगरीला फीचा काय बेनिफिट खूप आहे। सेमी गव्हर्नमेंटला तुम्हाला VJ, NT1, NT2, NT3, SC, ST ह्यांना फी सवलत जास्त असल्यामुळं गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट ह्यांचा कट ऑफ मध्ये विशेष फरक पडत नाही। म्हणून NT1 चा कट ऑफ NT1, NT2, NT3 मध्ये NT1 चा कट ऑफ कमी असतो, NT2, NT3 चा कट ऑफ थोडा वर असतो। तर NT1 चा 430 420 च्या दरम्यान राहू शकतो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट। NT2 चा 470 आणि 450 साधारणपणे 10 मार्क कमी जास्त होऊ शकतात, जास्तच होणार, आपण जास्त कमी केलं। NT3 470 आणि 450 हे ऑल इंडिया रँक नुसार आमच्याकडे जे काही डाटा आलेला आहे त्याच्यानुसार हा अंदाज करता येतो। आता SC आणि ST चा विचार करू। साधारणपणे SC चा विचार केला तर 400च्या दरम्यान गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतो, 400-410 पर्यंत। आणि ST चा प्रायव्हेटचा विचार केला तर
370 किंवा 380 दरम्यान मिळू शकतं। आणि एसटीचा विचार केला तर 280 दरम्यान गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतं आणि 270 दरम्यान सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतो। पण मित्रांनो तुम्हाला वाटेल की आता 400 पर्यंत तर एमबीबीएस जाणार, मग त्याच्यानंतर बीएमएस ला खूप क्रॅकडाऊन होईल, पण तसं काही होणार नाहीये, कारण 400 नंतर जे काही मुलं आहेत ते एकेका मार्कावर खूप 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 मुलं आहेत। धरून चालू 400च्या पुढे जर एका मार्कावर 10 जण असतील तर 400च्या खाली एका मार्कावर जवळ 25 ते 30 जण मुलांचा समूह आहे। तर त्याच्यामुळे काय होणार आहे, बीएमएस चा कट ऑफ खूप काही कमी येणार नाही। बीएमएस कट ऑफ साधारणपणे जनरल बीएमएस कट ऑफ तुम्हाला माहिती आहे सगळ्या कॅटेगरीसाठी साधारणपणे सारखाच असतो एसव्हीआर ला, म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंडला, म्हणजे त्याच्यामध्ये 10 ते 20 मार्काचा फक्त गॅप असतो। जसा एमबीबीएस चा गॅप खूप असतो तसा बीएमएस चा गॅप खूप नसतो। तर साधारणपणे बीएमएस चा शेवटचा सेफ स्कोर ह्या वर्षीचा 300 ते 310 आहे। मग ऐन वेळेस जे काही कॉलेजेस येतील त्याच्यानंतर तो थोडा थोडा कमी होईल। बीडीएसचा पण त्याच प्रमाणात राहणार। मला वाटते की आपल्या ह्या रिझल्टचं अनालिसिस तुमच्या लक्षात आलं असेल, लक्षात आलं नसेल परत एकदा पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। ह्या चॅनल तुमच्या मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे। एवढं आजचा विषय थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।